नमस्कार मंडळी. महाराष्ट्र शासनाने पुण्यातल्या नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने समृद्धी महामार्ग पुण्याशी जोडल्या जाण्याची घोषणा केली आहे. चला तर मंडळी, या व्हिडिओमध्ये पुण्याशी जोडल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ. तर मित्रांनो, शिंदे सरकारने केलेल्या घोषणेनुसार पुणे आणि शिरूर दरम्यान 53 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रस्तावित करण्यात आलाय. हा मार्ग अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडला जाईल. हा मार्ग कुठून कुठपर्यंत जाणार हे तर आपण बघितलं. आता आपण याला लागणारा खर्च सुद्धा बघूया. मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार हा नवा महामार्ग केसनंद गावातून सुरू होऊन शिरूरपर्यंत जाणार आहे. या मार्गाला बनवण्यासाठी 7,515 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. त्याशिवाय हा महामार्ग अहमदनगरवरून समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी अतिरिक्त 2,050 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती सुद्धा शासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही महामार्गासाठी एकत्रित 9,565 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे. या महामार्गाची लांबी एकूण 250 किलोमीटर इतकी असेल. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. पुणे ते छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्ग आधी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थातच NHI बांधणार होते. मात्र आता तो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC अंतर्गत बांधला जाणार आहे. या महामार्गामुळे पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल. त्याचप्रमाणे या भागाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासालाही एक नवी उंची मिळेल. मार्च 2024 मध्ये स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारानुसार केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात PWD आणि महाराष्ट्र सरकार 2 वर्षात प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना सुरू करणार असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. चला तर मंडळी, या प्रकल्पामुळे होणारे फायदे आणि नुकसान तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन सुद्धा दाबू शकता. चला तर भेटू अशाच एका नवीन विषयासोबत पुढच्या भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.